नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संत ज्ञानेश्वर लिखित ऐसी अक्षरे रसिके या संत काव्याचा विचार करणार आहोत। संत काव्याचा विचार करण्याआधी आपण थोडक्यात संत ज्ञानेश्वरांबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी। संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते। ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संत कवी होते। भागवत तथा वारकरी संप्रदायाचे ते तत्वज्ञ प्रवर्तक होते। अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला। त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले। आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाली। आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन भक्तगण मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात। संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगगाथा हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत। तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा सुंदर मिलाप त्यांच्या रचनांमध्ये झाला आहे। आपल्याला अभ्यासाला लावलेल्या प्रस्तुत ओव्या या ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायातील ओवी क्रमांक 14 ते 24 अशा आहेत। या 11 ओव्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। हे संत काव्य ओवी या छंदात लिहिले गेले आहे। या ओव्यातून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे। गीतेचे तत्वज्ञान मराठी भाषेत आणताना संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या बळावर त्याला नवे रूप दिले। मराठी भाषेची प्रतिष्ठा, शक्ती आणि सुंदरता यांचे दर्शन त्यांनी आत्मविश्वासाने घडविले आहे। संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रेम होते आणि त्यांना अभिमानही होता। तोच अभिमान प्रस्तुत ओव्यांतून व्यक्त झाला आहे। अमृतापेक्षाही गोड असलेल्या आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा साध्य विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविना। तर बघा, या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीचा बोल म्हणजेच शब्द अमृताशीही पैज म्हणजेच स्पर्धा जिंकणार आहे। त्यासाठी रसाळ व गोडवा असणारी अक्षरे मी मराठीत निर्माण करेन। ती इतकी गोड असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वतःचा कमीपणा जाणवेल। इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करेन, जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा म्हणजे शब्दांचा आनंद घेताना गोडव्याची कमतरता कधीही जाणवणार नाही। या ठिकाणी शब्दांची तुलना किंवा शब्दांना अमृताची उपमा दिली आहे। पुढील ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, जिये कोळिकेची ने पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बिकमोडे जयाचे ने। या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी शब्दांची तुलना कोमल गुणांशी केली आहे। म्हणजेच संगीताचे सूर आणि फुलांचा सुगंध या कोमल गुणांशी शब्दांची तुलना केली आहे। संत ज्ञानेश्वर म्हणतात, शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे सूरही फिके पडतील।
सप्तसुरातील सुरांची कोमलता कमी भासत आहे. पुढे संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या शब्दांना इतका सुगंध आहे की त्यापुढे फुलांच्या सुगंधाचे बळही तोकडे पडत आहे. म्हणजेच सुगंधालाही कमीपणा वाटतोय आणि या ठिकाणी सुगंधाचे गर्वहरण झाले आहे. पुढील ओवीमध्ये तर एक गंमत आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की कान, नाक, जीभ, डोळे, मन या सर्व अवयवांमध्ये भांडण सुरू झाले आहे. सर्व अवयव एकमेकांशी भांडू लागतात. अहो विषय काय, तर मराठी भाषा ही माझी आहे. बघा तर, ऐका. रसाळपणाची या लोभा की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात, शब्द ऐकल्यानंतर त्याचा गोडवा कळतो. मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की कानांनाही जिभा फुटतात, कानांना गोड वाटते. शरीरातील सर्व अवयव म्हणजेच इंद्रिये एकमेकांशी भांडू लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा ही केवळ आपलीच आहे असं वाटू लागतं. आता इंद्रिये या ठिकाणी भांडण करू लागली आहेत. भांडण का करतील, तर संत ज्ञानेश्वरांनी ते पुढील ओळीत सांगितलं आहे. सहजे शब्दो तरी विशो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसो आमुचा, घ्राणासी भाव जाय परिमळाचा, हा तोचे होईल. खरे पाहता शब्द हा श्रवणाचा म्हणजे ऐकण्याचा विषय आहे, म्हणजेच कानाचा विषय आहे. परंतु जीभ म्हणते की तो रस माझा आहे, शब्द माझा आहे, मला आस्वाद घ्यायचा आहे. नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागलाय, त्यामुळे नाक म्हणतंय की शब्द हा माझा विषय आहे. पुढे तर आश्चर्याची गोष्ट काय बरं, आणखी एक नवलाची गोष्ट आहे. बघा, पुढील ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पोरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी, रूपाची हे. बघा, आश्चर्याची गोष्ट ही आहे की उच्चारलेल्या शब्दांची धाटणी पाहून, म्हणजेच शब्द निर्मितीची प्रक्रिया पाहून किंवा हे शब्दचित्र पाहून डोळे तृप्त होतील आणि डोळ्यांना वाटेल की हे केवळ बोल नसून, शब्द नसून प्रत्यक्ष रूपाची खाण आहे. डोळे म्हणतात की आमच्यासाठीच हे सौंदर्याचं भांडार खुलं केलं आहे. बघा, भाषेमुळे, शब्दांमुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी इंद्रियांमध्ये भांडण सुरू झालेलं आहे. पुढे संत ज्ञानेश्वर म्हणतात, जेथे संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे आलिंगावया. म्हणजे काय, तर बघा, शब्दांची महती तर ज्ञानेश्वरांनी वर्णली आहे, सांगितले आहेच. पण पुढे जाऊन ज्ञानेश्वर म्हणतात, जेव्हा शब्द जुळून, शब्द एकत्र येऊन जेव्हा वाक्य बाहेर पडेल, तेव्हा इंद्रियांना मागे टाकून मनच बाहेर धाव घेईल आणि आपले बाहू म्हणजेच हात उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्याला धावेल. पुन्हा सर्व अवयवांमध्ये म्हणजेच कान, नाक, जीभ, मन यामध्ये स्पर्धा होईल. या पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर म्हणतात, ऐशी इंद्रिये आपुलाली या भावी, झोंबती परितो सरसेपणेची बुझावी, जैसा एकला जगचेववी सहस्त्र करू. तर या ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात, ते सर्व इंद्रिय आपल्या आपल्या धर्माप्रमाणे
ते शब्दाला झोंबतील म्हणजेच बिलगतील आणि शब्द ही सर्व इंद्रियांना सारखेपणाने शांत करतील, उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटा सहस्त्र करू म्हणजे सूर्य संपूर्ण चराचराला, सृष्टीवरील प्रत्येक जीवाला उजळतो, चेतना देतो, तितकाच जसा सूर्य ताकदवान आहे तसाच शब्द देखील तितकेच ताकदवान आहेत. पुढील ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. या ओवीमध्ये सर्व इंद्रियांना हवी हवीशी वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसिक तज्ज्ञांना कशी भावते याचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोकामना इच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल मराठी शब्द हे सर्व रसिक तज्ज्ञांना व जाणकारांना मनोमन भावतात. या शब्दांचे व्यापकपण विलक्षण मोठे आहे, खूप मोठे आहे. या शब्दातील भाव अर्थ जे जाणतील म्हणजेच समजून घेतील त्यांना शब्दच नव्हे तर चिंतामणीच लाभले आहे असे वाटेल. मराठी शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा प्रगाढ आत्मविश्वास या ओवीमध्ये प्रत्ययास येतो. पुढील ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. म्हणजे काय तर मराठी बोलाची म्हणजेच शब्दांची मोठी मोठी ताटे मी बनवून ठेवली आहेत, वाढून ठेवली आहेत. म्हणजेच असंख्य अशी शब्द रचना मी तयार केली आहे. त्यामध्ये कैवल्य रस वाढला आहे. कैवल्य रस म्हणजे पारमार्थिक सुख किंवा आध्यात्मिक तत्व, असा कैवल्य रस मी वाढवून ठेवला आहे. पण मी कोणासाठी वाढला आहे हा कैवल्य रस? तर संत ज्ञानेश्वर म्हणतात, जे साधुजन आपल्या कामाचा मोबदला न घेता निस्वार्थ बुद्धीने काम करतात, अशा साधुजनांसाठी मी ग्रंथरूपी मेजवानी तयार केली आहे. म्हणजेच साहित्याची निर्मिती मी करीत आहे. पुढे संत ज्ञानेश्वर म्हणतात, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणे ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरुनी जेवी, तयासीची व्हावे. म्हणजे काय तर आता या नित्य नवीन आत्मप्रकाशाची समयी दीपज्योती म्हणजे शब्दांची रचना, मराठी बोल, साहित्य मी तेवत ठेवले आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा आहे. अक्षय म्हणजे अविनाशी, ज्याचा कधीच नाश होत नाही. आणि संपदा म्हणजे दौलत, म्हणजेच अविनाशी दौलत. म्हणजेच मराठी बोल मराठी भाषा ही अविनाशी दौलत आहे. मराठी भाषा ही कधीही नाश पावणार नाही. जो कुणीही इंद्रियांच्या पलीकडे जाऊन निस्वार्थपणे त्याचा आस्वाद घेईल त्यालाच खरा आनंद घेता येणार आहे. पुढील ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, येथ श्रवणाचे निपांगे, वीण श्रोतया होआवे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जेगा. संत ज्ञानेश्वर सांगतात, आता श्रोते हो, एक गोष्ट करा. मी निरूपण करत असलेली म्हणजे सांगत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन
तुम्ही मनाने तिचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. या ठिकाणी श्रवण इंद्रियांच्या म्हणजेच कानांचा आश्रय सोडून तुम्ही शब्दांचा उपभोग मनाने घ्या, म्हणजे तुम्हाला खरा आनंद मिळेल. अशा प्रकारे शब्दरचना, नाद आणि लय यांचे सौंदर्य, ओवी रचनेतला सहजपणा, प्रसन्नता यामधून संत ज्ञानेश्वरांनी अपूर्व असा अनुभव वाचकांना दिला आहे. अशा प्रकारे ऐसे अक्षरे रसिके या ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे गौरवगीत गायले आहे. मराठी शब्दांचे व्यापकपण सिद्ध करणे हा या ओवी रचनेचा स्थायी भाव आहे. अमृताहून गोड असलेली मराठी भाषा सर्व इंद्रियांना आत्मीय आस्वादक विषय ठरले आहे. प्रसाद व माधुर्य हे काव्यगुण यामध्ये प्रकर्षाने प्रकट झाले आहे. मराठी भाषेची ही आल्हाददायक रचना आस्वादताना आपला ऊर मराठीच्या नितांत प्रेमाने भारावून जातो. इतकी सोज्वळ व रसमय अभिव्यक्ती संत ज्ञानेश्वरांनी साकारली आहे. मराठी भाषेचे हे एक नितांत जपावे असे देशिकार लेणे आहे. धन्यवाद.